नमस्कार मंडळी, मी आहे मेधा आणि तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM आणि आपण ऐकतोय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम. मंडळी, आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असं होतं की खूप छान आपलं कुटुंब आहे आणि खूप समाधान आनंदानं आपण सगळे जगतोय आणि एक दिवस अचानक घरातल्या एखाद्या व्यक्तीला किंवा घरातल्या एखाद्या तरुणाला एखादं व्यसन लागतं आणि जसा दुधात मिठाचा खडा पडावा आणि ते दूध खराब व्हावं तसं त्या घराची सगळी अवस्था होते. त्या घराची मानसिक अवस्था, शारीरिक अवस्था, आर्थिक अवस्था सगळी बदलायला लागते, बिघडायला लागते. मग हे व्यसन वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं आणि त्यातलंच एक व्यसन जे अगदी मुलांना सहजी लागू शकतं ते म्हणजे तंबाखूचं. तर मंडळी, आज आहे नो टोबॅको डे. तर जागतिक स्तरावर हा दिवस पाळला जातो आणि नेमका हा नो टोबॅको डे का पाळला पाहिजे, त्याचा उद्देश काय आहे, ही तरुणांना वेगवेगळी व्यसनं शिवाय विशेषतः तंबाखूचं व्यसन का लागू शकतं, त्याचे परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या आरोग्यावर, मग ते मानसिक आरोग्य असेल, शारीरिक आरोग्य असेल, आपल्या घराचं आर्थिक आरोग्यसुद्धा असेल, तर त्या सगळ्यावर याचे दुष्परिणाम काय काय होतात, या सगळ्याची डिटेल माहिती आज आपल्याला या कार्यक्रमामधून मिळणार आहे. आणि इंडियन डेंटल असोसिएशन इचलकरंजी ब्रँचच्या डॉक्टर पूजा सावगावे आणि डॉक्टर प्रियांका जाधव या दोघी आपल्याला या सगळ्या संदर्भात माहिती देणार आहेत. पहिल्यांदा डॉक्टर पूजा सावगावे यांचं मी या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते. नमस्कार मॅडम. नमस्कार. हां, मी आत्ता जसं म्हणलं की नो टोबॅको डे, खरं तर आपल्याला माहिती आहे की टोबॅकोला आपण आपल्या आयुष्यात खरं तर स्थान द्यायचंच नाही आहे, पण हे नो टोबॅको डे ही जी मोहीम आपली आंतरराष्ट्रीय स्तरावर चालवली जाते, तर त्याची माहिती आपण आधी सुरुवातीला सांगूया का? हो, नक्की. नो टोबॅको डे हा दिवस 31 मे रोजी पाळला जातो. याची सुरुवात WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 1987 मध्ये केली होती. ओके. तंबाखू आणि तंबाखूपासून तयार होणारे पदार्थ म्हणजे गुटखा म्हणा, बिडी, मिसरी, ज्याला ग्रामीण भागात मशेरी पण म्हणतात, सिगारेट, यापासून व्यसनाधीन लोकांना मुक्त करण्यासाठी हा दिवस राबवला जातो. ओके. आता याचा नेमका उद्देश काय आहे, म्हणजे काय उद्देशानं, कारण व्यसन आता गेले लोक म्हणतात आम्ही कित्येक वर्ष तंबाखू खातो, आम्हाला काहीच नाही झालं, मग काय बिघडलं, तंबाखूनं आमचं काय वाकडं केलं, असं पण लोक बोलतात. नेमका या नो टोबॅको डेचा उद्देश आपण त्यांना सांगूया. ऍक्च्युली तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थामुळे जे आरोग्यावर आपले खूप वाईट परिणाम होतात हे सर्वच लोकांना, बऱ्यापैकी सर्वांना माहित आहे, पण त्याचे गांभीर्य लोकांना कळालेले नाही आहे. उदाहरण द्यायचं झालं तर मी एका गावात, म्हणजे खेडेगाव होतं ते, आणि तिथे गेले होते. तिथे एक म्हातारे आजोबा बसले होते ज्यांचा राईट साइड फेसचा पूर्ण कट केला होता, जबडा जो होता, आणि तो विद्रूप दिसत होता. माझ्या मुलाने जाऊन, म्हणजे बालबुद्धिस्ती, आणि जाऊन विचारलं, आजोबा तुम्हाला काय झालंय हे? तर त्या आजोबांनी सांगितलं, मी तंबाखू खात होतो आणि त्याच्यामुळे मला कॅन्सर झाला आणि मला हे कट करावं लागलं. आणि मग त्याने विचारलं की मग तंबाखू का खाल्ली तुम्ही आजोबा? पण त्यांचं उत्तर असं की सगळेच खातात तंबाखू, कोण खात नाही तंबाखू आमच्या गावात, फक्त माझ्या नशिबात हे आलं. म्हणजे त्याचं गांभीर्य दिसतंय पण अजून लोकांना त्याचं महत्व कळत नाही. त्याचं गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवणं, त्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं, हे मेन उद्दिष्ट आहे. तंबाखू सोडण्यास प्रोत्साहन द्यायला हवं. बरोबर. आणि सध्या आता प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफरन्स नो टोबॅको डे 2026 ची थीम आहे. बर. या अंतर्गत IDA इचलकरंजी शाखेतर्फे शिबिरात शाळा आणि कॉलेजेसमध्ये पण विविध उपक्रम आता राबवले जातील. या आधीही इंडस्ट्रीजमध्ये जिथे कामगार वर्ग जास्त आहे, ज्याच्यामध्ये तंबाखू खाण्याचे प्रमाण जास्त असते, अशा ठिकाणी कॅम्प्स अरेंज करून तंबाखू सोडण्यास आम्ही प्रोत्साहन दिले होते. त्यावरील उपाय त्यांना सांगितले होते. असंच तंबाखूमुळे जे कॅन्सर, हृदयरोग आणि वेगवेगळे आजार होतात याबद्दल माहिती देणे आणि लोकांना तंबाखू सोडण्यासाठी प्रेरित करणे, म्हणजे लोकांमध्ये एकूणच अवेअरनेस निर्माण करण्यासाठी हा नो टोबॅको डे आपण जगभर पाहतो. बरोबर. येस. आता आपण सगळ्यांना सांगूया की खरं तर जेव्हा एखादं व्यसन आपल्या समोर येतं, मित्रांच्यात असेल किंवा
आपल्या नातेवाईकांच्यात असेल, कोणीतरी सहज आपल्याला ऑफर करतं आणि घे रे, काही नाही होत, मी नाही का खात, असं होतं. आणि मग खरं तर त्यानं पहिल्यांदाच नो असं म्हणायला पाहिजे. आणि आपण Yes. म्हणतोय नो टोबॅको, तर त्यानं कुठल्याही व्यसनाला पहिल्यांदा नो म्हटलं पाहिजे. पण तरी बरोबर. सुद्धा लागतं. काय कारण असतं तो तंबाखूचं व्यसन लागण्यामागे? जसं तुम्ही म्हणालात, संगत. पहिली गोष्ट आहे संगत. किंवा लहान मूल आपल्या आई वडिलांना बघून मोठं होत असतं. बरोबर. आपले वडीलच तंबाखू खात आहेत किंवा आई मिसरी लावत आहे, तर त्या मुला मुलींना हे नॉर्मल वाटतं की हे तंबाखू लावणं किंवा तंबाखू खाणं, हे गुटखा खाणं हे नॉर्मल आहे. त्यामुळे त्या लहान मुलांचं ते उपजतच रुजू होत जातं. अच्छा. दुसरी गोष्ट, तंबाखू खाल्ल्यानंतर निकोटीन हे एक केमिकल असतं जे व्यसन लावण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत असतं. ओके. जेव्हा एखादी व्यक्ती तंबाखू खाते, गुटखा किंवा खैनी, सिगारेट ओढते, तेव्हा निकोटीन काही सेकंदातच मेंदूपर्यंत पोहोचतं. त्यामुळे मेंदूमध्ये एक केमिकल जे डोपामिन म्हणतात, ज्याला आपण हॅपी हॉर्मोन किंवा फील गुड हॉर्मोन पण म्हणतो, म्हणजे छान वाटतं एक झुरका घेतला छान मला की, वाटतं. असं त्यांचं म्हणणं त्याच्यामुळे असतं. ब्रेन फील्स रिलॅक्स ऍक्च्युली. ओके ओके. आणि त्याच्यामुळे स्ट्रेस कमी झाल्यासारखं वाटतो. तो टेम्पररी सुख देतो ऍक्च्युली. खरंय. आनंदी आणि फ्रेश वाटतं. त्याच्यामुळे लोकांना कुणाला सुख नको असतं. खरंय. आणि त्याच्यामुळे छान आनंद देणारी गोष्ट मग सारखी सारखी खावीशी वाटते. आणि अशा प्रकारे ते व्यसन लागत राहतं. खरंय. आता हे तंबाखूचं कधीतरी होणारं सेवन व्यसनामध्ये कधी बदलतं हे त्या लोकांना सुद्धा समजत नाही. आणि तुम्ही म्हणालात तसं की ती झिंग सतत त्यांना ती हवी वाटायला लागते आणि त्यातून हे त्याचं व्यसनच लागतं. पण सततच्या तंबाखू सेवनानं नक्कीच काही क्षण जरी चांगलं वाटत असलं तरी त्याचे दुष्परिणाम लॉंग लाईफ आपल्याला भोगावे लागत असतील. काय काय दुष्परिणाम होतात? दुष्परिणाम भरपूर आहेत. आता त्यातलं सांगायचं झालं तर लंग कॅन्सर, परत ओरल कॅन्सर, हार्ट अटॅक, स्ट्रोक, हाय बीपी, उच्च रक्तदाब ज्याला म्हणतात, रक्तवाहिन्या खराब होतात, श्वास घेण्यास त्रास होतो. आणि सगळ्यांना जो माहिती आहे, जो म्हणजे सिगारेट किंवा तंबाखूच्या पाऊचवर ऑलरेडी लिहिलेलं असतं की इट इज इंजुरियस टू हेल्थ अक्षरशः. हा. आणि महत्वाचं म्हणजे कॅन्सरचा धोका, ओरल कॅन्सर, लंग कॅन्सर, घशाचा कॅन्सर, आपल्या पोटाचा कॅन्सर सुद्धा या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होऊ शकतो. ओरल कॅव्हिटी म्हणजे दात खराब होणे, हिरड्यांचे आजार, आणि तंबाखूचे दुष्परिणाम असंख्य आहेत. या विषयावर ऍक्च्युली एक सेपरेट लेक्चर किंवा सिरीजच तयार होऊ शकते. अच्छा, बरोबर. म्हणजे खरं तर आपण जेव्हा एखाद्याला भेटतो आणि एक स्माईल देतो आणि त्यावेळेला जर तुमच्या दातांवर त्या तंबाखूच्या सेवनाचा वाईट परिणाम झाला असेल तर ती व्यक्ती चांगल्या पद्धतीने हसू पण शकत नाही आणि जरी हसली तरी समोरच्याला ते नकोसं असतं. तर मंडळी, आपण जेव्हा अशा पद्धतीनं तंबाखू खाऊन समोरच्याला भेटतो, बोलतो, तर तेव्हा त्या व्यक्तीला आपण समोर नकोसे असतो. आणि खरं तर म्हणजे एक समाजामध्ये आपण नकोसं होणं केवढा मोठा हा दुष्परिणाम आहे हा सुद्धा महत्त्वाचा एक आहे. आणि शिवाय तुमच्या शरीरामध्ये तर आत्ता मॅडमनी सांगितलं तसे असंख्य दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. त्यामुळं तंबाखूला नो म्हणणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. आता मॅडम, आपण बघतो की एखाद्या घरात स्मोकिंग करत असतात, एखाद्या तरुण मुलगा असेल किंवा घरातल्या वडिलांना स्मोकिंगचं व्यसन असतं आणि मग सतत टेन्शन आलं जरी तरी पटकन सिगारेट पेटवली जाते आणि भकाभक त्याचा दूर घरभर पसरलेला असतो. आणि त्या घरात काही वेळेला छोटी मुलं असतात, घरातली मोठी मंडळी असतात, तर त्या सगळ्यांना आपण याचे परिणाम सोसावे लागतात. यालाच आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो ना. तर याचे पण या इतरांच्यावर काय काय परिणाम होतात? स्मोकिंग म्हणजे तुम्ही जसं सांगितलं तसंच स्वतः जरी स्मोकिंग केलं नाही आणि बाजूचे जर स्मोकिंग करत असतील तर त्याच्यामुळे खोकला होऊ शकतो, परत डोळ्यांची जळजळ, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, दमा ज्यांना आहे, अस्थमा म्हणतात, ज्यांना आहे त्यांचा त्रास वाढू शकतो. इव्हन इट कॅन अफेक्ट युअर हार्ट ऑल्सो. म्हणजे एवढे त्याचे इफेक्ट जास्त आहे पॅसिव्ह स्मोकिंगचे. येस येस. आणि अक्षरशः कॅन्सरचा सुद्धा धोका होऊ शकतो त्यांना. लहान मुलं
प्रेग्नंट ज्या आहेत बायका आणि वृद्धांमध्ये हा जास्त धोका जाणवून येतो. पॅसिव्ह स्मोकिंगमुळे जे ऍक्च्युअल स्मोकर जे असतात त्यांचे फक्त थोड्या कमी प्रमाणात, अच्छा. म्हणजे इवन यू कॅन सफर फ्रॉम अ ब्रेन स्ट्रोक ऑल्सो. म्हणजे तुम्ही सतत जर त्या माणसाच्या सानिध्यात असलात तर तो स्मोक तुम्ही इनहेल करणार. इनहेल म्हणजे आत तुम्ही घेणार, श्वासा वाटे तो सगळा दूर जाणार. श्वासावाटे जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा बीपीचे त्रास आपल्याला तंबाखू आणि सिगारेटमुळे होतात. ते त्रास पॅसिव्ह स्मोकिंग सुद्धा कारणीभूत ठरू शकतं. ओके. मंडळी, ऐकलं तुम्ही मॅडमनी काय सांगितलं. म्हणजे तुम्ही जर घरात स्मोकिंग करत असाल तर तुमच्या घरात असणारी इतर सगळी मंडळी, लहान मुलं असतील, तरुण मुलं असतील, तुमची पत्नी असेल किंवा तुम्ही तरुण आहे, पत्नी प्रेग्नंट आहे किंवा घरात तुमचे वृद्ध आई वडील आहेत, तर त्या सगळ्यांना या तुमच्या स्मोकिंगचा तुम्हाला होईल त्याच्यापेक्षा थोड्या कमी प्रमाणात पण परिणाम हा होणारच आहे. तर हे सगळे दुष्परिणाम टाळण्यासाठी खरं तर तुम्ही खूप काळजी घ्यायला पाहिजे आणि स्मोकिंगला किंवा टोबॅकोच्या कोणत्याही पद्धतीच्या सेवनाला नाही म्हणलं पाहिजे पहिल्या क्षणापासून, असं म्हणेन मी. तर खरं तर या नो टोबॅको डेची माहिती आपण ऐकतोय, हे सगळे परिणाम आपण आता ऐकले. आणखी काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे या डॉक्टरांच्या मार्फतच. पण एक ब्रेक घेते आणि ब्रेकनंतर आपण पुन्हा या मुलाखतीकडे वळणार आहोत. 90.4 Green FM. Suno Green, Raho Evergreen. तर मंडळी, 90.4 ग्रीन FM तुम्ही डॉक्टर्स रूम ऐकताय आणि आत्तापर्यंत आपण नो टोबॅको डे विषयी डॉक्टर पूजा सावगावे यांच्याकडून ऐकत होतो. आता आपण वळणार आहोत डॉक्टर प्रियांका यांच्याकडे. मंडळी, मी मगाशी म्हणलं तसं डॉक्टर प्रियांका जाधव ज्या इचलकरंजी इथं इंडियन डेंटल असोसिएशनशी कनेक्टेड आहेत आणि मगाशी डॉक्टर पूजा सावगावे यांनी आपल्याला बरीच माहिती दिली आहे. पण काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी आता डॉक्टर प्रियांकांना विचारणार आहे. तर तुमचंही या कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. तर मॅडम, आता पूजा मॅडमने आपल्याला सांगितलंच की तंबाखूचं व्यसन लागण्याची काय कारणं होती, त्याचे दुष्परिणाम काय काय असतात किंवा पॅसिव्ह स्मोकिंगचे सुद्धा जे दुष्परिणाम सगळ्या कुटुंबाला भोगावे लागतात, तर ते पण आपल्याला मॅडमने सांगितले. आता मी तुम्हाला असं विचारेन की तंबाखू सेवनाचे मौखिक आरोग्यावर आपल्या खूप सारे परिणाम होत असतात. एक डेंटिस्ट म्हणून तुम्ही इथं काम करत असताना तुम्हाला असे अनेक पेशंट बघायला मिळत असतील आणि फक्त दातावरच नाही तर पूर्ण ओरल हेल्थ जी आहे तर ती कशी डॅमेज होते, काय काय परिणाम होतात, तुम्ही काय सांगाल? हो, नक्कीच. रोजच्या दैनंदिन ओपीडीमध्ये असे अनेक आम्हाला पेशंट भेटतात. त्यांच्यामध्ये बरेच असे आपल्याला लक्षणं आढळतात. त्यापैकी मी काही लक्षणं तुम्हाला सांगते. नक्कीच. तंबाखूमुळे आपल्या मौखिक आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांमुळे जी लक्षणं आढळतात, गालाच्या आतील पांढरा चट्टा जो खरडूनही निघत नाही त्याला ल्युकोप्लाकी असं म्हटलं जातं. लाल चट्टेही होतात जे अधिक धोकादायक असतात, त्याला आम्ही किरुत्रोप्लाकिया म्हणतो. ओके. त्याच्याशिवाय तोंड कमी उघडणे, गालातून कडक लागणे, ज्याला मेडिकल भाषेत ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणतात, त्याचं प्रमाण गुटखा आणि मावा खाणाऱ्यांमध्ये खूप जास्त असतं. त्याच्याशिवाय या काही लक्षणं आहेत. तोंडामध्ये 15 दिवसांपेक्षा जास्त काळ असलेली जखम जी लवकर भरून येत नाही अशी जखम असणे, त्याशिवाय आवाज बदलणे, येताना त्रास होणे, तोंड कोरडे पडणे म्हणजे ज्याला आपण ड्राय माउथ म्हणतो, त्याच्यामुळे उद्भवणारे माउथ अल्सर, हिरड्यांचे आजार होतात बरेच. दातांवरती तंबाखूच्या स्टेन्समुळे पूर्ण थर जमा होतो, दात असे ब्राऊन दिसतात लोकांच्या. तोंडाला दुर्गंधी येणे, चव कमी होणे, काही लोकांना तिखट लागू देत नाही तोंडाला, तिखट खाल्ल्यानंतर फार त्रास होतो, हे याच्यामुळेच लक्षण असू शकतात. अशा अनेक समस्यांचा त्रास आपल्याला तंबाखूमुळे उद्भवू शकतो. अच्छा अच्छा. काही लोकांना आपण बघतो की आपण मस्त गरमागरम चहा ऑफर केला तर ही मंडळी तो गार करून पितात, तर त्याचं पण हे एक कारण असू शकतं की तंबाखूचे काही परिणाम झालेत त्यांच्या तोंडात? हो, नक्कीच. कारण सगळ्या आतल्या मसल्स वरती ह्या तंबाखूच्या सतत कारण ह्या लोकांमध्ये, व्यसनी लोकांमध्ये फार प्रमाण असतात, सगळ्या पूर्ण ओरल कॅव्हिटीवर त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे गरम खाता न येणे, तिखट न लागू देणे, हे सगळे प्रकार होत असतात. बरोबर. आता आपण व्यसन म्हणजे त्याचं प्रचंड प्रमाण आहे म्हणून तर आपण त्याला व्यसन म्हणतो, पण या व्यसनापासून योग्य उपाययोजना केली तर ही मंडळी दूर जाऊ शकतात. काय काय आपण उपाय करू शकतो त्यांच्यासाठी? हो, नक्कीच. व्यसनमुक्ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपल्याला
ह्या काळात गरजेची असणारी. हम्म, 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 मुळात तंबाखू सोडणं हे प्रत्येकाला फार अवघड वाटतं, हम्म. पण योग्य पद्धतीचा जर अवलंब केला तर हा. ही गोष्ट सहज शक्य आहे, 100% शक्य आहे. काय सांगता? म्हणजे हे कसं आपल्याला ते- ऐकणाऱ्यांना खरंच मी पुन्हा एकदा सांगेन की आता मॅडम काय सांगतात ऐका की 100% तुम्ही तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होऊ शकता. फक्त तुमचं इनिशिएटिव्ह त्याला पहिलं पाहिजे आणि ज्या ज्या काही गोष्टी आता मॅडम पुढे सांगतील व्यसनमुक्तीसाठी तर ते पण तुम्ही फॉलो केलं पाहिजेत. बरोबर ना मॅडम? नक्की नक्की. हां, तर काय काय सांगाल? त्याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत जे आपल्याला फॉलो करायचे आहेत. हं. तर तुम्हाला सांगते, पहिली सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे मानसिक तयारी. हां हां, आपल्या मनाची तयारी असेल तरच ही गोष्ट होऊ शकते. बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला ठाम निर्णय घ्यायला लागेल. नक्कीच नक्कीच. ठाम नुसता निर्णय घेऊन चालणार नाही, त्याच्यामागे काही कारण आहे की बाबा आपल्याला तंबाखू का सोडायचे ह्याचाही विचार करायला पाहिजे. हं, हं, हं. त्या गोष्टी लक्षात घेऊन आपण कशासाठी ह्या गोष्टी तंबाखू सारख्या सोडल्या पाहिजेत, की हं. तुमच्या कुटुंबासाठी, बरोबर. तुमच्या आरोग्याचा विचार करून. हं. आणि दुसरी गोष्ट तुमच्या पैशांसाठी. शेवटी अगदी पैसा ही महत्वाचा गोष्ट- मुद्दा आहे हा. पैसा ही गोष्ट सगळ्यांसाठी महत्वाची आहे अगदी. आणि हा विनाकारण होणारा खर्च आहे आणि बरोबर. त्याच्यामधून होणारा त्रास हाही आपल्याला पैसेच खर्च करायला लागणार. हो. त्याच्यातून एखादा म्हणेल की मी उद्यापासून बंद करतो. नाही, आजच करा, आजचीच तारीख घ्या, सुरुवात आजपासूनच करा, कारण आज उद्या कधीच आता येत नाही. ताबडतोब. आणि आपण आज करतोय 31 मेच्या निमित्ताने हा कार्यक्रम, तर हा अतिशय उत्तम दिवस आहे सवय बंद करण्यासाठी. खरंय खरंय. अगदी. त्याच्याशिवाय जर तंबाखू बंद करायची असेल आपल्याला, अचानक समजा एखाद्याने ठरवलं मी आजपासून बंदच करणार आहे, हं. अचानक बंद केल्यास सुरुवातीला त्रास होतो. 1-4 दिवस त्या माणसाला थोडा त्रास हा होणार, हं. पण त्या पद्धतीनेही आपण तंबाखू बंद करू शकतो. बर. शक्य नाहीये तुम्हाला तर थोडं थोडं बंद करा, हं. की दररोज 1-2 कमी करत करत तुम्ही ते बंद करू शकता. ओके ओके. त्याच्यासाठी जे पहिले सांगितलं त्याप्रमाणे मानसिक तयारी सगळ्यात महत्वाची आहे. हं. अजून एक त्याच्यावरती उपाय म्हणजे, जेव्हा तंबाखूची तीव्र इच्छा होते तेव्हा एक टेक्निक आहे आपल्याकडे, 4D टेक्निक. बर. त्या 4D मध्ये काय आहे, 4 Ds आहेत. डिले, डीप ब्रेथ, ड्रिंक वॉटर आणि डू समथिंग एल्स. हो. त्या पद्धतीचा जर आपण वापर केला हं. तर आपण ती तीव्र इच्छा आपली रोखू शकतो. नक्कीच नक्कीच. डिले मध्ये आपण काय करणार आहे, हां. 10 मिनिटं थांबायचं. आपल्याला तल्लफ झाली आहे, हां. 10 मिनिटं थांबा, हं. इच्छा आपोआप कमी होईल. हं. सेकंड, डीप ब्रेथ, 10 वेळा दीर्घ श्वास घ्या, हं. तणाव कमी होऊन जातो. हं. त्याच्यानंतर ड्रिंक वॉटर, हळूहळू 1 ग्लास पाणी प्यायचं, हं. आपलं तोंड व्यस्त राहतं. बरोबर. आणि शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे डू समथिंग एल्स, लक्ष विचलित होण्यासाठी दुसरी गोष्ट करा. हा. जर ह्या 4 गोष्टी आपण फॉलो केल्या तर ती तीव्र इच्छा आपण थांबवू शकतो. आणि यासाठी तुम्ही मंडळी ज्यांना खरंच हे असं तंबाखूचं व्यसन आहे तर ती मंडळी नक्कीच व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाऊन किंवा आपल्या तज्ज्ञांकडे, आपल्या डेंटिस्टकडे जाऊन, आता तुमच्यासारख्या व्यक्तींकडे जाऊन नक्कीच या गोष्टींवर उपाययोजना करू शकता आणि या तंबाखूच्या व्यसनापासून दूर जाऊ शकता असं म्हणायला काही सल्ला हरकत घेऊ नाही. शकतो. शिवाय निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी असते, ओके ती ओके. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यातून घेऊ हां. शकतो. हां 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 हां. म्हणूनच म्हटलं की तुमच्यासारखे जे तज्ज्ञ आहेत त्यातले, तर त्यांच्याकडे हो. जाऊन या गोष्टीचा आपण विचार करू शकतो, त्यांच्याकडून नक्कीच आपण उपाययोजना करू शकतो. तरुण पिढीला काय संदेश द्याल तुम्ही? आपल्या तरुण मित्रमैत्रिणींना मी हेच सांगू इच्छिते हं. की आपले आरोग्य हीच आपली संपत्ती आहे, खरं आहे. खरी संपत्ती हीच. बरं. साईच्या नावाखाली किंवा फक्त एकदा ट्राय करतो, टेन्शन आहे, अशा गोष्टीतून या सगळ्या ज्या सवयींची सुरुवात होते हं. त्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. खरं आहे. इथूनच सुरुवात होते, तिथेच तुम्ही ब्रेक लावा, म्हणजे पुढे ही गोष्ट जाणारच नाही. नक्कीच नक्कीच. म्हणजे व्यसनांमुळे फक्त तुमचं नुकसान होणार आहे. आपण करिअर आणि कुटुंबाचा विचार करावा लागेल. बरोबर. आणि अशा सवयींना फक्त एकच ॲटिट्यूड ठेवायचा आहे, से नो. हा ॲटिट्यूड ठेवला तरी आपण ह्या गोष्टींपासून दूर राहू शकतो. आणि एक्झॅक्टली. सगळ्यांना एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की आजच तुम्ही संकल्प करा की ना मी करणार ना करू देणार. एक्झॅक्टली. डॉक्टर पूजा, तरुण पिढीला काय संदेश द्याल? म्हणजे हे जे सगळे परिणाम दुष्परिणाम होत आहेत आणि अख्खी नवी पिढी आपली बर्बाद होतीये त्यामुळं, तर असं होऊ नये. एखादं घर छान आहे तर ते सुखासमाधानानं नांदावं असं प्रत्येकाला वाटतं, तर ते तसं राहावं यासाठी आपण तरुणांना काहीतरी संदेश देऊया. काय सांगाल तुम्ही?
ऍक्च्युली तरुणांनी आपले आरोग्य हीच आपली संपत्ती आहे हे वेळीच कळवून घेतलं आणि जागृत राहिलं तरच खूप फायदा होईल. नक्की. कारण क्षणिक सुखाचा तुम्ही जर का विचार केलात हं. तर पुढचं आयुष्य तुमचं भविष्य खूप धोक्यात येऊ शकतं. अगदी. हे जर त्यांनी समजून घेतलं, सिगारेट तंबाखू यासाठी वाया घालवू नका. हम्म. आज घेतलेला योग्य निर्णय तुमचे भविष्य गंभीर आजार आणि आर्थिक नुकसान यापासून वाचवू शकते. नक्की. ते नो टू टोबॅको हेच मी सांगू शकते. खरं आहे. अतिशय मोलाचा संदेश आहे खरं हा तर तरुणांसाठी. तर डॉक्टर पूजा सावगावे, तुम्ही इतकी छान माहिती दिली की काय आहे नो टोबॅको डेची गरज किंवा त्याचा उद्देश काय आहे, आणि तरुणांना सुद्धा तुम्ही खूप चांगला संदेश दिलात की त्यांनी पहिल्या दिवशीच या कुठल्याही व्यसनाला नाही म्हणणं किती गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचं आयुष्य पुढं चांगल्या पद्धतीनं जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही. असा संदेश सगळ्या तरुणांनी जर मनावर घेतला तर आपला भारतसुद्धा आपण व्यसनमुक्त होईल, खूप छान आयुष्य सगळेजण जगतील असं म्हणायला काही हरकत नाही. हे सगळं ऐकून लोकांना नक्की वाटेल की पहिल्या क्षणी जेव्हा तंबाखू आपल्या समोर येईल तेव्हाच त्याला जर आपण नाही म्हणलं तर नक्कीच आपण व्यसनाकडे जाणार नाही आणि आपलं आरोग्यही चांगलं राहील. तर डॉक्टर पूजा आणि डॉक्टर प्रियांका, तुम्ही दोघींनी इथं येऊन ही माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅडम. धन्यवाद मॅडम. इंडियन डेंटल असोसिएशनच्या इचलकरंजी शाखेतर्फे तंबाखू विरोधी जनजागृतीसाठी आम्ही सदैव तयार आहोत. या कार्यासाठी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी आणि माझे सहकारी आम्ही ग्रीन एफएमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.